शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही चांगली मेहनत करणारे, कष्ट करणारे शेतकरी ज्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचे हे जे शेतकरी आहेत आणि हा जो केळीचं घड, ही बाग खानदेशमधले महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर प्रदेश आहे. आणि जळगाव किंवा खानदेश म्हटल्यानंतर केळी असा समानार्थी शब्द तयार होतो. तर ही जी बाग जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या हिवरखेडे बुद्रुक या गावची आहे. शेतकरी आहेत राहुल सुभाष महाजन हे शेतकरी, आणि त्यांनी 10 महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन केलं होतं. तिथपासूनचं काय प्रयत्न आहेत, काय अडचणी आल्या होत्या, काय समस्या आल्या होत्या, त्यावर कसा मार्ग काढला, किंवा बाकी जे पण काही व्यवस्थापन केलेलं आहे त्या सगळ्या विषयीची चर्चा आज राहुल यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. राहुल शेठ, तुमचं पूर्ण नाव आणि आपल्याकडे एकूण सगळे क्षेत्र किती आहे ते सांगा. नमस्कार. मोठ्याने. नमस्कार, माझं नाव राहुल सुभाष महाजन. एकूण क्षेत्र आहे 23 एकर. बर, आता 23 एकरामध्ये कुठली कुठली पिकं उभी आहेत आपल्याकडे चालू? आता सध्या तूर, केळी, कपाशी. हे 3च पिकं तुम्ही म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही ही 3च पिकं घेतात, इतर कुठली पिकं नाही तुमच्याकडे? आणि हे जे एवढं 23 एकर क्षेत्र आहे ह्याला पाण्याचा म्हणजे सोर्स काय किंवा पाण्याची उपलब्धता कशी आहे? उन्हाळ्यात तुम्हाला पाणी बिनी कमी पडतंय का? नाही, विहीर आहे स्वतःची टोटल ह्याच्यावर? हो. आणि बोर आहे 2 बोर. बस तेवढ्यावर एवढं सगळं भागतं? हो. म्हणजे फक्त विहिरीवर आणि 2 बोरवर एवढं भागते सगळं? 25 एकर? हो. एक विहीर, पाईपलाईन आहे? पाईपलाईन 20,000 फूट हा, पाईपलाईन. मग पाईपलाईन तरी तेच पाईपलाईन आहे 20,000 टोटल. pipeline. आणि हे जे सगळे क्षेत्र आहे ते किती विभागामध्ये, काय एकाच ठिकाणी असं? नाही, 3 ठिकाणी 3 ठिकाणी. वेगवेगळे. आणि बाकी सगळे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक विषय मला खास करून सांगायचं आहे. तुमचं थोडंसं शिक्षण आणि तुम्ही काय करत होता ते पण सांगा. माझं शिक्षण डिप्लोमा ऑटोमोबाईल झालंय. हां. मी 10 वर्ष सर्व्हिस केली. 10 वर्ष कुठं केले? व्हेरॉक इंजिनिअरिंग पॉलिमर. कुठलं बजाजची शहर कुठलं होतं? संभाजीनगर. संभाजीनगरला. हो. तुम्ही 10 वर्ष संभाजीनगरला सर्व्हिस केली. सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर शेती करायला तुम्ही उतरला. हो. मग तुम्हाला असं काय वाटलं नाही का बाबा आपण तिथं एवढं सगळं व्यवस्थित AC मध्ये बसून सगळं काम करत असताना इकडे येऊन शेती करायची म्हणजे काय असं म्हणतो मी? नाही, तिथे डेडिकेशनचं काय असं एवढं शेतीत? आता मी काल पण बघितलं तुम्ही येताना ते ट्रॅक्टर घेऊन ते पंपवाल्यापाशी एकदा बघितलं, 2 वेळा बघितलं मी तुम्हाला. तिथे मग मी जे विचार केला की बजाजची असं काय? सबऑर्डिनेट कंपनी पॉलिमर. हां. तिथे 40-50 एम्प्लॉई. ना म्हणजे पूर्वी पण शेती करत होता का तुम्ही आधी? नाही, काहीच नाही, शिक्षण झालं, तुम्ही जॉब केला आणि परत शेती करावी. आता ही जेवढी सगळी शेती आहे ती किती लोकांवरती हँडल करता आणि कसं करताय तुम्ही? 2 सालदार आहेत, मी 2. आणि वडील. हो. हां. आणि म्हणजे तुम्ही ते आणि लोक त्यांचे- किती? एकच 4 लोक झाली ना? मग जोडी एका एकच सिंगल? नाही, सिंगल 2 जण आणि 6-7 बाया. हां, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही जसं पाहिलं असं लेबर लावतो बस. किंवा मजूर लावून ते करून घ्या करू. सगळ्या गोष्टी. तर आत्ताच्या घडीला जे पण ती पिकं आहेत त्यापैकी केळीचं क्षेत्र सगळं मिळून किती आहे? म्हणजे आपलं सोडून समजा इतर पण सगळे काय असेल तुमचं, बेने प्लॉट असतील किंवा बाकीच्या कुठल्या कंपन्यांचे लावलं असेल, ते किती मिळून आहे, किती एकरावर आहे आत्ता? आता चालूला एकच प्लॉट आहे फक्त केळीचा? नाही, हा 11 एकर. 11-12 एकर आहे. आजच्या घडीला 11-12 एकर केळी आहे तुमच्याकडे. हो. हां. आणि त्यातली ही किती क्षेत्र आहे? हे 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर. ह्या 5 एकर क्षेत्रावरती आपण किती बाय किती अंतरावरती किती रोपांची लागवड केली आहे? ही 8,000 केळीची बाग आहे. 5 बाय 5.5 फुटावर केलेली. 5 बाय 5.5 फुटावरती. आणि ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली त्यावेळेस हवामान थंडीचं, वाऱ्याचं, हवामान थंडीचं होतं, पावसाळ्याचं का उन्हाळ्याचं होतं? ऑक्टोबर महिन्याचं होतं. म्हणजे ऑक्टोबरमधली हीट होती समजा, तर हीटमध्येच होते ना? म्हणजे टेम्परेचर होतं का नव्हतं त्यावेळेस? होतं थोडंसं. ऑक्टोबर, मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये तो थंडीतच प्लॉट गेला. म्हणजे पूर्णपणे थंडीतला ही बाग आहे थोडक्यात म्हटलं तर. थंडी आणि त्यानंतर टेम्परेचर. हां, त्याला मल्चिंग होतं. हां, उन्हाळ्यात ना एक शूट आपण हे व्हिडिओ पण केला होता हो. ज्यावेळेस लहान रोपं होती त्यावेळेसचा विषय. त्याच्यानंतर ही ज्यावेळेस जमीन तुम्ही तयार करायला घेतली तर त्यापूर्वी ह्या जमिनीत काय होतं? या जमिनीत कपाशी होती. कपाशी निघून गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं? कपाशी निघून गेल्यावर नांगरटी केली नांगरटी. हां. आणि नंतर पडू दिला. पडू दिलं. जून
जुलै ऑगस्ट सप्टेंबर. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने विश्रांती जाऊ दिली. दिलेली. हा हो. ना देत नाही शेतकरी विश्रांती, नाही, आता लगेच तसंच उत्पादन आहे. पाहिजे, विश्रांती दिली. हा आणि कदाचित त्याचा पण परिणाम आहे. शेवटी यांची मेहनत पण आहे, मी काय नुसते आमच्या रोपामुळे होत नाही, पण मेहनत आहे त्यासोबतच जमिनीची पण ताकद तितकीच महत्वाची आहे आणि तुम्ही विश्रांती पण देताय ती पण तितकंच आहे. नाहीतर अशी बाग निघून गेल्या असं ते अजून बाहेर काढेपर्यंत ते लगेच तयार करून त्यात रोपं लावतात, असं व्हायला नको आहे. कारण कुठल्याही पिकाचं फेरपालट केल्याशिवाय तुम्हाला चांगलं उत्पादन ही घेता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही लागवड करायचं ठरवलं किंवा हे सगळं क्षेत्र तयार करतो त्यावेळेस शेणखताचा वापर किती प्रमाणात केलाय आणि कसा केला? एकरी 5 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. 5 ट्रॉल्या शेणखत एकराला. एकरा आणि ती सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस जमीन तुम्ही अगोदर डेव्हलप नांगराच्या करत होता अगोदर, त्यावेळेस. त्याच्या अगोदर. आणि साधारणपणे वर खताचे जे डोस आहेत ह्या बागेला किती दिलेले आहेत? वर खताचे 3 डोस दिलेले आहेत. 3. बाकीचं मग फर्टिगेशन. हा आणि फर्टिगेशन म्हणजे जे तुम्ही आता इकडे एक शब्द आहे सोडसाळ. सोडसाळ जो आहे विषय तो किती दिवसाच्या अंतराने किती किती दिवसाला करतात? 8 दिवसात. 8 दिवसात. प्रत्येक 8 दिवसाच्या हिशोबाने 8-10 दिवसाला ड्रीप मधून खतं आणि डोसेस. आतापर्यंत घडावर फवारणी किती झाली? फवारण्या 4 झाल्या. आता काही खतं फवारण्या औषधं मजूर रोप जे पण काय लागलं, आता ट्रॅक्टर तर स्वतः तुम्ही चालवताय, मशागत तुम्हीच केली असेल, पण तरी पण इन्क्लूड धरा त्यात. म्हणजे जे खर्च जे उत्पादन शेवटी काय तुम्ही घरातलं केलं तरी तुमची पण हाजरी आणि डिझेल तर लागलेलंच आहे. त्या हिशोबानुसार तुम्ही केलेली मेहनत सगळ्या गोष्टी ह्याचं एक अंदाजे ह्या बागेला झाडावर सांगा किंवा एकरावर सांगा किती रुपयापर्यंतचा खर्च आजच्या घडीला आला असेल. 15 दिवसात बाग हार्वेस्टिंग होईल, आता काय खर्च होणार नाही जास्त. नाहीच नाही. एकरी 1 लाख ते 1,10,000 पर्यंत खर्च झाला. 1,10,000 म्हणजे क्षेत्र किती? 5 5. म्हणजे जवळजवळ 5.5 लाख रुपये ह्या बागेला खर्च आलेला आहे टोटल बागेला. हो. 5.5 आलाच असणार आहे, तेवढा येतोच आहे आणि तरच असा घड दिसतोय. नंतर जे शेतकरी आता बघतो आपण काय मग थोडंसं फायनान्शियली म्हणा किंवा बाकी दुर्लक्ष करतात सगळ्याच गोष्टी, ते तर असं उत्पन्न येत नाही. खर्च केला तरच अशी बाग दिसती. पण आता एक जनरली शूटिंग काढतोय म्हणून नाही, आता तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे केळीचा? म्हणजे वडिलांना 10-15 वडिलांना आहे, पण तुमचा व्यक्तिगत अनुभव माझा कोणता 5 आहे? वर्षापासून वडील काय म्हणजे जन्मापासूनच त्यांच्या केळीतच आहे? माझा 5 वर्षापासून आहे. तुम्ही दुसरा काय व्यवसाय करत नव्हता, फक्त नाही, शेती? ते शेती. 5 वर्षाचा. ह्या 5 वर्षात राहुल शेटला असं कधी वाटलंय किंवा ह्या 5 वर्षात राहुल शेटला असं रेट कधी मिळालाय केळीतला की एकदम दिलखुश झालं, एकदम मनाला प्रसन्न वाटलंय, असा दर कधी मिळाला होता आणि ते कुठलं साल होतं? ते मार्च महिन्याचाच होता. साल 2024. 2024 हा. मागच्या वर्षीच काय रेट मिळाला होता त्यावेळेस? 2400. आणि त्यावेळेस किती टन माल होता आपल्याकडे म्हणजे गेला होता त्यावेळेस, का उधडच दिला होता? नाही, उधडात देत हं, देत नाही. नाही, गाडीवरच. हां, ते 4 एकर क्षेत्र होतं. 4 एकर म्हणजे चांगले पैसे ज्यावेळेस झाले होते, म्हणजे टॉपचे म्हणतो आपण. रेकॉर्ड आपण दरवर्षी एक रेकॉर्ड तोडून स्वतःच आपण, दुसऱ्याशी काय आपण स्पर्धा करत नाही, पण स्वतःच रेकॉर्ड तयार करताना एक रेकॉर्ड तयार केले तुम्ही की आत्तापर्यंत 28चा हायेस्ट रेट आहे. आता दुसरी बाजू पण मला सांगा, ह्या 5 वर्षात केळीमधून कधी असं थोडंसं मन नाराज होण्यासारखा रेट मिळाला तुम्हाला? आणि सगळ्यात आत्तापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीतला कमीतला कमीत रेट ह्या 5 कमीतला वर्षात? कमी कोरोनाच्या वेळेस बस 500 रुपये क्विंटलने दिले ते. दिला. हो. किती माल होता त्यावेळेस? म्हणजे तिथे काय परवडलंच इथंच बाग नसेल? होता. हां. इथंच याच शेतात बाग होती. हां. म्हणजे एवढाच माल असेल थोडक्यात. 8,000 रुपये होते त्यावेळेस पण. नाही, कमी. ते तेव्हा पूर्ण क्षेत्र होतं. अरे बापरे. म्हणजे अजून 6 त्यापेक्षा जास्त एकर. हो, होतं. 6 एकर. म्हणजे एका किती असेल समजा 6 एकर म्हणजे अजून समजा ह्यात वाढ झाली 10,000 रोप असते. हो, म्हणजे 10,000 रोपांचा माल तुम्ही सर्व कोरोना. पण दिला तर का? सगळाच माल विकला गेलता का त्यावेळेस 500 रुपये प्रमाणे? 500, 400, 300. कसं घ्यावं तसं? हां, मग त्यामध्ये नुकसान तर झालं. हां, झालं. हां. मग आता तेवढं खर्च बरोबरीत राहिला. मग हा जेवढं तुम्ही काय केलं खर्च केला तेवढं आपण, तेवढं equal रुपया राहिलं रुपयाला तुमचं. म्हणजे सांगायचा एक उद्देश आहे, जशा दोन्ही बाजू आहेत, जसा फायदा दिसतो तसा तोटाही तोटा पण आहे. आणि नुसती रिस्क म्हणजे आपण काय म्हणू, आपण त्याला जसे जेवढे कष्ट आहेत, कधी कधी काय होतं ज्या पटीत आपण कष्ट करतो त्या पटीत जर त्या कष्टाचं फळ नाही मिळालं तर थोडंसं मन नाराज होतं. पण कधी कधी असं पण होतं कमी कष्टामध्ये एखाद्या वेळेस मोठा हाताला काहीतरी सापडतं, असं पण होतं. तर ते ह्या सगळ्या सांगण्यापाठीमागचा एक उद्देश आहे की चढ उतार तर ह्या केळीच्या ह्याच्यामध्ये आहेतच आहे.
आणि हे जळगावचे शेतकरी आहेत, जुने आहेत. आता पिंडच म्हणला तरी चालतं ह्यांचं, म्हणजे शेतकरी बापाचाच पोरग आहे. ह्यांचे वडील पण, तुमचं पण वडील शेतकरीच असणार. म्हणजे प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून हे बघत आले. आणि शेतकरी म्हणलं तर अडचणी या इथंच लिहिलेल्या असतात त्याच्या. म्हणजे ज्यावेळेस जन्माला येतं पाचवी म्हणतो ना आपण, जे जन्माला पाचवीलाच पुजलेल्या आहेत अडचणी, त्याच्या कपाळावरच लिहिलेल्या असतात त्या अडचणी. आणि त्या काय अडचणी, तशी अडचण ह्या 10 महिन्यात खूप मोठी गारपीट, वारं, वादळ, ज्यावेळेस एकदम झोप लागली नाही, काय होईल बागेचं, असं परिस्थिती निर्माण झाली होती का? हो. काय होत आणि कधी होत? वादळ आलं होतं मे महिन्याच्या अगोदर सुरुवातीला. तेव्हा इथपर्यंत आले तेव्हा 300-400 झाडांचं नुकसान झालेलं आहे. पडलेले ह्यातले बी 300-400 पडलेले. हो. आता बरेच पाठीमागं बघितलं मी, त्या ह्यांचं पण जितेंद्र पडलेलं. पाटला. हां, त्यांचं खूप पडलेलं. मला वाटतं 1700-1800 पडलेले त्या 3200च्या प्लॉटमध्ये. तर ते एक सोडलं तर बाकी परत काय नाही. नाही. म्हणजे आत्ताच्या घडीला समजा ह्यातनं एक 500,000 रोपं तरी सोडून द्यावं लागतील. परत आमच्या काही चुकींमुळं थोडंसं काय रोपांमधले लहान गड आहेत ते परत अजून हाताला लागणार नाहीत. जनरली एक 500 तरी धरून चालू आहोत. तर एक टोटली हे जे आत्ता राहिलेलं क्षेत्र आहे, समजा राहिलेले गड समजा आपण 800 मधनं 500 धरून ना, एक 700-750 तरी एकदम 100% टॉपचे असतील. 7,000 तर रोपं एकदम टॉपचे मिळतील तुम्हाला. एक अंदाज तुमचा, आज आता एवढे दिवस करतो, ह्या 7,000तनं ह्याचं वजनातलं क्विंटलमध्ये किती येईल असं वाटतं? म्हणजे शूटिंग काढतो म्हणून आपल्याला काय मी म्हणणार पण नाही तुम्हाला असं सांगा, आणि तुम्ही पण कधी सांगणार यातले शेतकरी नाही, मला बी माहिती. जी आहे ती वस्तुस्थिती. तुम्हाला असं काय वाटतंय की किती किलोची रास बसेल? 20ची, 22ची, 24ची? सरासरी 20ची तर रास बसेल सरासरी. आणि किती रोपं आपले, तर क्विंटलमध्ये किती उत्पन्न होईल असं? म्हणजे 1,14,000 क्विंटल, बरोबर. 20 किलोची रास 7,000 रोपं म्हणलं तर 1400 क्विंटल झाले. चुकतंय. 1400. टनातला फरक कळत नाही मला, पण टन म्हणजे 140 टन माल. 140 टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे. म्हणजे हे कमीत कमी कॅल्क्युलेशन आहे. शेवटी रेट अजून वाढतील. काल रात्री 18 होता, आज सकाळी उठलं तर 20-21 पण म्हणायला लागले काय काय. अजून हे वाढतच राहील. अजून 15 दिवस ह्या बागेला हार्वेस्टिंगला टाईम. तर एक चांगलं व्यवस्थापन जे शेतकरी करतात, दुर्लक्ष न करता चांगलं कष्ट करतात, चांगली मेहनत घेतात ते. आणि सांगणं पण तेच शेतकऱ्यांना आहे, निव्वळ फक्त एखाद्या कंपनीची किंवा आमच्याही व्हरायटीज लावली म्हणून असे फण्या घड पडणं हे असं नाही शाश्वती. त्यासोबत त्या शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. म्हणजे रोपांपेक्षा, किंवा आता बेनेचे सुद्धा प्लॉट बघितले, काय काय खूप सुंदर आहेत. म्हणजे आमच्या रोपापेक्षा सुद्धा बेनेचे प्लॉट सुंदर आहेत. ह्याचं मला म्हणजे आश्चर्य वाटतं. असं काही नाही की ते मग लक्षात येते की शेतकऱ्याची मेहनत ही तितकीच महत्त्वाची. आणि ती मेहनत घेणारे हे बाप लेक आहेत, 2 जण. खानदेश, जिल्हा आहे जळगाव, तालुका जामनेर.